दिनांक 15/4/2025 रोजी अंबाझरी पोलीस स्टेशन येथे CR नंबर 200/2025 कलम 103(1)(3)(5) भारतीय न्याय संहिता सहकलम 325 आर्म्स ऍक्ट याच्या अन्वये दाखल झाला होता। त्यामध्ये अविनाश भुसारी सोशा जो हे होता पार्लर होता त्याचे मालक मयत झाले होते आणि त्या गुन्ह्यामध्ये अग्निशस्त्राचा वापर होऊन आरोपी पसार झाले होते। यापूर्वी आम्ही या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करत असताना 3 आरोपींना अटक केली होती। त्यांचा गुन्ह्यातला सहभाग निश्चित केला होता आणि त्यानंतर त्या आरोपीच्या सखोल तपासणीनंतर आम्हाला आणखीन काही आरोपी जे होते ज्यांचा सहभाग या गुन्ह्यामध्ये आहे असे काही आरोपी निष्पन्न झाले होते। त्याच्यामध्ये शैलेश उर्फ बंटी विनोद हिरणवार, अंकित उर्फ बाबू धीरज हिरणवार, आदर्श उर्फ गोट्या रत्नाकर वाळके, शिबू राजेश यादव, रोहित उर्फ भिक्कू राजू मिश्राम हे आरोपी निष्पन्न झाले। याशिवाय आणखी आरोपी काही निष्पन्न आहेत। आणखी आरोपींमध्ये राजेश यादव, साहिल उर्फ सोनू शेंद्रे, मोनू उर्फ मोन्या काळसरपे, शेख शाहिद शेख सलीम, राहुल बावणे आणि ऋतिक हिरणवार इतक्या आरोपींचा आम्हाला प्रथमदर्शनी सहभाग असल्याचं त्या ठिकाणी ज्ञात झालं या तपासांती। त्याच्यापैकी आम्ही हे 5 जे आरोपी होते ते सध्या आम्ही रात्री काल अरेस्ट केलेले आहेत। या 5 आरोपींच्या संदर्भात ह्यांचं ज्यावेळेस आम्ही डिटेल इंट्रॉगेशन केलं त्यावेळी आमच्या असं लक्षात आलं की आरोपी गुन्हा घडल्यानंतर इथून भंडारा येथे या ठिकाणी गेले। भंडारा येथे रेल्वे स्टेशनवर त्यांनी 2 गाड्या त्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवर अबॅन्डन सोडून दिल्या। तिथून हे आरोपी डोंगरगड या ठिकाणी गेले। डोंगरगडवरून 1 दिवस मुक्काम केल्यानंतर हे आरोपी परत त्या ठिकाणी आमगाव या ठिकाणी आले। आमगाव या ठिकाणावर येऊन त्यातला एक रोहित मुरके नावाचा आरोपी होता ज्याला आपण यापूर्वी अरेस्ट केलं होतं आदल्या दिवशी। त्या रोहित मुरकेचे कोणी नातेवाईक होते, त्या नातेवाईकाकडे जाऊन 1 दिवस मुक्काम म्हणजे 2-3 तास मुक्काम करून त्या ठिकाणी त्यांनी कपडे चेंज केले। तिथून परत हे आरोपी परत दुर्ग या ठिकाणी गेले। दुर्गवरून कलकत्ता या ठिकाणी गेले। कलकत्त्यावरून हे आरोपी परत दुर्गला आले। दुर्गवरून विशाखापट्टणम या ठिकाणी गेले। विशाखापट्टणमवरून तिरुपती या ठिकाणी गेले। तिरुपतीवरून बल्लारशाह या ठिकाणी आले। या सगळ्या प्रवासामध्ये आरोपींच्या आम्ही तांत्रिक तपास कायम करत होतो। आरोपींनी 2, 3, 4 मोबाईल वेगवेगळे यूज केले आणि ह्या सगळ्या तपासामध्ये सिम कार्ड देखील 3-4 यूज केलेले होते। आरोपीचे सिम कार्ड आणि आरोपीचे मोबाईल हे सातत्याने बदलत असल्यामुळं आरोपींचा स्ट्रेस करणं थोडंसं त्या सुरुवातीच्या कालखंडामध्ये आम्हाला अवघड गेलं। परंतु नंतर आम्ही स्ट्रेस केल्यानंतर ह्या सगळ्या तांत्रिक तपासानंतर आम्हाला लक्षात आलं की आरोपींचे मोबाईल आणि सिम कार्ड सातत्याने बदलत आहेत, पण वेगवेगळ्या मोबाईलमध्ये आणि वेगवेगळ्या ज्या 3, 4, 5 सिम कार्ड आहेत या अनुषंगाने ज्यावेळेस तपास केला आम्हाला लक्षात आलं की आरोपी बल्लारशाह येथे आलेले आहेत। आणि दिनांक म्हणजे काल यांना परवादीच्या दिवशी रात्री आम्हाला लक्षात आलं की काही आरोपी त्याच्यातले म्हणजे जो सिम कार्ड चालू होता तो आरोपी नागपूर या ठिकाणी येत आहे। नागपूर या ठिकाणी आम्ही रेल्वे स्टेशनवरती ट्रॅप लावला। जवळपास आमच्या 5 टीम आणि 50 अधिकारी म्हणजे 5 अधिकारी प्लस 50 कर्मचारी रेल्वे स्टेशन आणि पूर्ण अजनीपर्यंतचा परिसर आम्ही कव्हर केलेला होता ह्या सगळ्यामध्ये। पण दुर्दैवाने त्याच वेळेस गोरखपूर एक्सप्रेस त्या ठिकाणी आली आणि गोरखपूर एक्सप्रेस आल्यामुळे केरला एक्सप्रेस थांबली आणि केरला एक्सप्रेस थांबल्यानंतर यामधला असणारा गोट्या रत्नाकर वाळके आणि भिक्कू राजू मेश्राम हे पूर्वीच उतरले। म्हणजे अजनी आणि खापरी याच्या दरम्यान ही गाडी थांबल्यामुळं हे उतरून त्या ठिकाणी गेले आणि आमचं मिशन फेल गेलं। त्याच्यानंतर हे आरोपी फुटाळा ठिकाणी आले। फुटाळा आल्यानंतर त्यांच्या एक मित्रांना त्यांनी एकत्र घेतलं, मित्रांना बोलवून घेतलं तिथं, विच इज अननोन टू अस फॅक्ट्स बट वी आर इन द सर्च ऑफ देम। आमच्या टीम सगळ्या कुठं आहेत काय नाही यांच्या मागावरच होत्या। ह्यांनी त्यांच्या मित्रांना बोलवून घेतलं तिथं। मित्रांना बोलवून घेऊन त्याच्यामधल्या एका माणसाला धमकी देऊन यांनी तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला। गाडीवर बसले, एक मोटरसायकल घेतली
आणि मोटरसायकल घेऊन हे सगळे आरोपी इंदोरा चौकात गेले. इंदोरा चौकात टॅनच्या गोळ्या घेतल्या एका मेडिकल शॉपमधून आणि तिथून हे परत भंडारा रेल्वे स्टेशनला गेले. ज्या ठिकाणी यांनी गाड्या लावल्या होत्या भंडारा रेल्वे स्टेशन, तिथल्या भंडारा रेल्वे स्टेशनच्या त्या गार्डला यांनी धमकी दिली. पण गार्डनी सांगितले की तुमच्या गाड्या कुठे आहेत मला माहित नाही, कारण यांनी गाड्या लावून गेले होते तिथं. तुमच्या गाड्या कुठे आहेत मला माहित नाही, ज्याची माझी ड्युटी आता बदललेली आहे, दुसरा ड्युटीवाला आल्यावर तो तुम्हाला सांगू शकेल. आणि त्यानंतर त्यांनी तिथून ठिकाण बदललं आणि हे डोंगरगड या ठिकाणी जाऊन मुक्कामाला एका धर्मशाळेत राहिले.